जिल्हा तालुका 36 दत्ताजी लकडे आणि सातारा जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे 36 प्रकाशजी कदम साहेब यांना विनंती आहे की या ठिकाणी सर्वांनी कैलासवासी अण्णा कदम यांच्या प्रतिमेस पुष्पार्पण करायचे। सर्वांनी तुमच्या वरती बसून घ्यायचे। सर्व कार्यकर्त्यांनी विनंती या ठिकाणी तुमच्या वरती बसून घ्या। आज या ठिकाणी सातारा जावली विधानसभा मतदारसंघाच्या होऊन झालेल्या ऍक्शन करा थोडीशी निवडणुकीच्या संदर्भात आपण या ठिकाणी सातारा जावली मतदारसंघातील आपण सर्व दादांना प्रेम करणारे मंडळी, जसे दादांना आता आपण प्रेम करतोय त्याचप्रमाणे दादांबरोबर लोक चळवळ उभी करावी लागेल आपल्याला। लोक चळवळ उभी करून मग दादांना आपण पुढे लागून दादांच्या पाठीशी उभं राहून दादांना तुम्ही दादा लढा आम्ही तुमच्या पाठीशी आहे असे ठाम सांगावं लागेल। दादांना जरी त्यांची असली आमदार होण्याची इच्छा तरी आपला पण तेवढा त्यांना पाठपुरावा पाहिजे आणि हे दोघांचं मिळून झाल्याशिवाय हे पूर्ण होणार नाही। आणि आमदार एवढ्या दिवसात काय विकास करायचा आम्हाला माहिती रस्ता पाणी हे सर्व जण करतात आणि आमच्या मुलाच्या रस्त्याचा विकास झाला तर काढायला आम्ही मुलीचे मात्र आपण या गावामध्ये पाहतो जावळी तालुक्यात बरीचशी दर्शन या तालुक्यामध्ये आहे आणि कुणाची दर्शन आहे आपण सर्वांना आपल्याला माहिती आहे। दादा हे दर्शन म्हणून काढण्यासाठी आपण आमदारकी लढवा पण त्याचबरोबर सर्व विरोधकांना आपण एकत्र करा आणि ही जी लढाई आहे ती लढाई अगदी निर्विवाद ही जी दहशत आहे ही दहशत मोडण्याचे काम आपण करा। आम्ही सर्वजण आपण तुमच्या पाठीशी निश्चित उभे राहू तेव्हा मी ग्वाही देतो। जर गावाविषयी बोललं तर आम्ही 100% माझे गाव असल्यामुळे आम्ही 3 वर्ष झालं 9 धरण बंद करून ठेवलेले आहे। आम्हाला पण कळलं की हा विकास झाला पाहिजे पण विकासाच्या नावाखाली धंदा नाही झाला पाहिजे। आम्ही ह्या गोष्टीची आम्ही पहिली गोष्ट काय आपल्या जावली गावाच्या जेवढी धरणं झालेली आहे आपल्या सगळ्या भागामध्ये कृष्णा धरण पहिला झालं वगैरे झालं त्या धरणामध्ये अजून पण एवढी वर्ष धरण होऊन सुद्धा धरणग्रस्त हजारो शेतकरी भेटले कलेक्टर ऑफिसमध्ये असल्या प्रांत ऑफिसमध्ये असल्या कृष्णामध्ये असल्या हजारो शेतकरी भेटले आणि ही व्यक्ती आरोप केले जात आहे काय देशाचं राजकारण एवढ्या खालच्या पातळीवरती चालत आहे आपल्या भारत देशाचा विनाश झालेला आहे। तुम्ही मान्य करा नंतर नका करू पण आज मी वास्तव तुम्हाला सांगत आहे त्यासाठी आज जावली तालुका सुसंपन्न करायचा असं तर दादाशिवाय पर्याय आज आम्ही दादा आपले असेल तुम्ही कधी फोन करावं रात्री 12 वाजता करा 1 वाजता करा 2 वाजता करा गोरगरिबांच्या हातीला उभा राहणारा माझा एकच दादा अमित दादा आज कोण तुम्हाला याचा विचार करू जे होऊन गेले ते सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आले होते पण माझा दादा अमित दादा यांनी गोरगरिबांच्या वेदना जाणल्या पण दादांना काय कळालं नाही पण दादांना मी या गणपती बाबाच्या चरणी आज प्रार्थना करतो। दादा मेळ्यापासून मुंबईपर्यंत आणि मुंबईपासून दिल्लीपर्यंत तुम्ही आवाज उठवा जी जावळीची जनता तुमच्या पाठीशी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे आदरणीय जिल्हाध्यक्ष आमचे नेते आणि जावळी तालुक्याचे सुपुत्र सन्माननीय
आम्ही यांचा या ठिकाणी जावळी तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीनं हार शाल आणि श्रीफळ देऊन या ठिकाणी दादांचा सत्कार आहे. तर आपल्या जावळी तालुक्याचे उपाध्यक्ष विलास मुंबळे तसेच सोमनाथजी कदम जावळी तालुका उपाध्यक्ष यांनी राष्ट्रवादी या ठिकाणी आपले जावळी तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीनं जिल्हाध्यक्ष अमितदादा कदम यांचा सत्कार या ठिकाणी करण्यात येत आहे. एकच वादा या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शहराध्यक्ष तसेच गांजे सहकारी दत्तात्रय लकडे चिटणीस तालुका या निकटदादांचे समर्थक आणि आमचे सहकारी मित्र सुनीलजी दिवडे साहेब यांचा या ठिकाणी समर्थक आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे बाळासाहेब ओंबळे तसेच आमचे मार्गदर्शक आणि अमितदादांचे समर्थक संजय दादा पाटील यांनी या तालुक्याचं जावळीचं प्रतिनिधित्व केलं आणि आपल्या तालुक्यामध्ये आपला जावळी तालुका हा भौगोलिकदृष्ट्या तुम्हाला सर्वांना माहिती आहे आणि अशा किचकट आणि दुर्गम भागामध्ये जे आनंदी काम केले तुम्हाला सर्वांना ज्ञात आहे. आणि आज अखेर मग सोळशे असेल नांदेड असेल मेहनदेशी विभाग असेल किंवा करड विभाग असेल केळगर विभाग असेल प्रत्येक विभागामध्ये प्रत्येक गावामध्ये जनसामान्याचा नेता म्हणून जिजे आनंदी ज्या पद्धतीनं आपलं नाव आणि आपलं कार्यकर्तृत्व या तालुक्याला दाखवलं त्यांच्या पावलावरती पाऊल ठेवून या जावळी तालुक्याचे सुपुत्र तुमच्या आमचे सर्वांचे नेते आणि जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हाध्यक्ष अमितदादा कदम यांनी देखील जिल्हा परिषदेचे सदस्य असताना आणि जिल्हा परिषदेचे शिक्षक सभापती असताना त्यांनी या जावळी तालुक्यामध्ये प्रत्येक गावामध्ये कुठला असा जावळी तालुक्यामध्ये काम असेल तर त्यांनी त्या गावामध्ये विकास केला असेल. आणि इथे जे बसलेले हे सर्व प्रत्येक तालुक्यात प्रत्येक गावातील जे कार्यकर्ते हे सर्व त्या गावाला साक्षीदार आहे की गेले पाण्यामध्ये वारी रस्त्यामध्ये आपल्याला नवीन काम केले आणि ज्यावेळेस
पण मी 7 फुटाच्या नेत्यावर आली. याचं कारण आहे मी माझ्या गावचा स्वाभिमान जपलाय, मी माझा स्वाभिमान जपलाय. मी ह्या जावळी तालुक्याच्या एक सर्वसामान्य कुटुंबातला कार्यकर्ता आहे आणि माझ्यासारख्या एका कार्यकर्त्याला मी राजकारणामध्ये गेली 32 वर्षे काम करतो. पण कुसुमीचं 2 वर्ष मी ग्रामपंचायतीचं नेतृत्व मी करतो. माझ्या नेतृत्वाखाली कुसुमीचा पॅनल लागतोय म्हणजे मला वरदास्त आम्ही आहे. मी आता कुसुमीची ग्रामपंचायत ज्यावेळेस लढलो त्यावेळेस ग्रामपंचायत लढायची का नाही, मी आम्ही दादाची सल्ला सुरुवात केली. मी भटका आहे, आज खाली उद्या घ्यायचं आहे म्हणून मी आम्ही दादाशी चर्चा केली. मला आम्ही दादाला सांगितलं नाना काही नाही, तुम्ही ग्रामपंचायत लढवायची. आमची ओपन सरपंच होती. माझ्याकडे अर्ज करताना फक्त 4,500 रुपये खिशात होते. मी वस्तुस्थिती का सांगतो, मला वस्तुस्थिती सांगायला कमीपणा वाटत नाही. कारण हा तुमच्या पुढे जो 3.5 फुटाचा जो माणूस आहे आणि आपण तुमच्या पुढे भाषण करतोय तो साधारणपणे आज जावळी तालुक्याचा तालुका अध्यक्ष. तेवढी माझी उंची नाही, पण माझी उंची वाढवायचं काम आम्ही त्याला नाही केलं. आणि त्या माणसाला जाणीव आहे की कुणामध्ये पैरू आहे, म्हणजे एखाद्या गटाला पैरू काढणारा नेता म्हणजे आम्ही करतो. माझी तुम्हाला विनंती आहे की ही निवडणूक जर लढायची असेल तर कुठे आम्ही करायचे. मी थोडा वेळ येणार आहे कारण मी आम्ही पार्श्वभूमी सांगत मी तालुक्याची पार्श्वभूमी सांगणार आहे आणि आम्ही तालुक्यात का निवडणूक लढवायची हे मी सांगणार. जर तुम्ही सर्व या जावळी तालुक्यातल्या जनतेने जर निर्णय घेतला तर क्रांती होऊ शकते. आज मराठा समाजाने उठाव केला आणि एक जरांगे पाटील सारखा सर्वसामान्य कुटुंबातील नेता, गरीब नेता आज देशाला दिशा दाखवतो. म्हणजे जर मराठा समाज पेटला तर क्रांती घडते, तसं जावळी तालुक्यातील जनता जर क्रांती घडवू शकते आणि ती तुमच्या माझ्या हातात. माझी तुम्हाला सर्वांना विनंती की आपण जावळी तालुक्यानं सर्वांनी एक उठाव केला पाहिजे, प्रत्येक गावात उठाव केला पाहिजे की आज आपलं भविष्यामध्ये गेली 15 वर्ष बॉर्डरवाढी करण्याचा प्रयत्न प्रलंबित आहे. त्याच्यासाठी 34 जास्त बॉर्डरवाढीची किंवा म्हणून कार्यक्रमाने निवडणूक लढवायची नाही का. आणि कुणी शिकवलं की पैशावाला निवडणूक लढवायची, ज्यांच्याकडे पैसा आहे त्याला निवडणूक लढवायची. त्या पंचायत समित्या, जिल्हा परिषद त्यातले किती कार्यकर्ते असेल की त्यांच्या गावात काम आहे त्यांनी निवडणूक लढवायची नाही का. आणि हा जावळी तालुका तुम्हाला दाद देणार का, कुणाला काही दत्तक दिलाय का. तुम्ही आम्ही स्वाभिमानी माणसं आहे का, कुणाच्या आपल्याला काही पाण्याखाली बांधव नसेल का. माझी तुम्हाला विनंती आहे जसा झटके पाटलांसाठी जसा जलापोषक उत्पादन किंवा जलक्रांती झाली तशी तुम्हाला आम्हाला सर्वसामान्य कुटुंबातील सर्व उठाव केला पाहिजे. जोपर्यंत आपण जावळीला उठाव करत नाही तोपर्यंत आपल्या जावळीला आमदार मिळणार नाही. हे सार्वजनिक जावळीचा आमदार हा विधानसभेत 100% आपलं दुर्गम भाग आहे. आपला जावळी भागाला दुर्गम आहे आणि दुर्गम भागात आपलं काय केलं या 10 वर्षाचे तुम्हाला सगळ्यांना माहित आहे. तर आता आपल्याला आपल्याकडे मुलं आपल्याकडे सगळे मुलं सगळे आपली मुंबई काढतात. आता आपल्या जावळी की आपल्या जावळी घरांना जावळीतच व्यवसाय राखावा, जावळी मुलं जावळीतच राहावी. आम्ही दादा आमच्याकडून तुम्हाला एक विनंती, आपल्या गावातला आपल्या जावळीतला एकही मुलगा इथून पुढं ज्यावेळेस तुम्ही आमदार असा जर व्हाल एवढंच तुम्हाला सांगा की इथून पुढं जावळीतला ग्रामीण भागातला मुलगा एकही बँक मुंबईला गेला नाही पाहिजे, पुण्याला गेला नाही पाहिजे एवढ्या अपेक्षा होतो. त्यामध्ये विद्यार्थ्यांचे आपल्याला आठवण काय येते त्याच्याबद्दल असता काय वाटते शेतकऱ्यांनी आमदार त्याच्याबद्दल आज सर्वांना काय वाटतं.
मी ज्या वेळेला होते इकडे एवढ्या सातारा मतदारसंघाचं काही तरी पण आम्हाला सुद्धा ते हवे वाटायचे. याचं कारण त्यांचं नातं हे सर्वसामान्यांशी होतं. सर्वसामान्यांच्या त्यांची काळ ही जुळलेली होती. या मातीत ते होतो. आपण जर विचार करा की मला आता सगळं की वगैरे काही गावामध्ये शेतकऱ्यांना उत्सवाच्या निमित्ताच्या शुभेच्छा व्यक्त करतो. आजच्या या कार्यक्रमाचं अवलोकन पाहण्यासाठी सुद्धा जे पत्रकार बंधू आले त्यांचं सुद्धा मनापासून धन्यवाद मानतो. त्यांनाही या निमित्ताच्या आणि गणेशोत्सवाच्या निमित्ताच्या शुभेच्छा व्यक्त करतो. वेळ फार झाला आहे. आपल्याला सगळ्यांना विसर्जनाच्या निमित्ताची उद्याची तयारी सगळ्यांना करायची आहे आणि या प्रसंगामध्ये या गणपतीच्या प्रसंगामध्ये आज जनसंवाद मेळावा कशासाठी अशा पद्धतीचा प्रश्न सुद्धा काही मंडळींच्या मनामध्ये येऊ शकतो. त्या करण्यामागचा उद्देश होता की जेव्हा एखादी आपल्या डोक्यामध्ये संकल्पना येते, आपल्याला एखादा विचार येतो आणि जनसामान्यांचा प्रश्न कशा पद्धतीने सोडवला पाहिजे आणि ती सोडवण्याची सुरुवात जर कोणत्या निमित्तानाची असेल तर आपण ती श्री बंधाराच्या निमित्ताने करतो आणि श्रींचे दिवस आता गणेशोत्सवाचे चालू आहेत. कदाचित ही सुद्धा श्रींची इच्छा असावी की आपण जनसंवादाच्या निमित्तानं लोकांच्या समोर जावं आणि लोकांच्या प्रश्नाच्या बाबतीमध्ये चर्चा करावी आणि आपला जो काही मत आहे, आपलं सगळ्यांचं जे काही जनसंवादात येणारं मत आहे ते त्या तालुक्याच्या दृष्टीने कसं भरता येणार याचा एक विचार करण्यासाठी आपण सगळे आज या मेळाव्याच्या निमित्तानं आहोत. म्हणून मी जसं म्हणलं की सणासुदीचे कालावधीचा दिवस आहे. अनेक जणांना लगेच जायचं कारण प्रत्येकाच्या घरी आता उद्या विसर्जनाच्या आधी बऱ्याच गावातल्या पूजा असतात आणि त्यामुळं बऱ्याच जणांची गडबडी. पण तरी सुद्धा म्हटलं की आजचा हा दिवस आपण सोडायचा नाही. आपली सुरुवात तर आपण करूया की जेणेकरून लोकांना आपले विचार एकमेकांचे जे विचार आहेत ते एकमेकांची संवादाच्या निमित्तानं आपल्याला कळतील आणि त्यामुळं आपल्याला येणारा वेळ जो आहे, येणारा जो काळ त्यामध्ये आपली भूमिका कशा पद्धतीची असली पाहिजे यासाठी आपल्या सगळ्यांना बोलवण्याचा आणि एकत्र भेटण्याचा या निमित्ताचा योगायोग आज आपण या मेळाव्यामध्ये करण्याचा प्रयत्न करतोय. मी मनापासून तुम्हाला सर्वसामान्य सगळ्या कार्यकर्त्यांचा मनापासून धन्यवाद मानेन. कारण मला माहिती आहे की ज्या परिस्थितीतनं, ज्या प्रतिकूल परिस्थितीतनं आपण जातोय त्यावेळेस आज बहुतांश तालुक्यातल्या काही कार्यकर्त्यांच्या मनावर सुद्धा दडपण आहे आणि ते दडपण असल्यामुळं कदाचित त्यांना बाहेर पडतात. त्यांना आपल्याबरोबर आपले सगळे संवादाचे दार मोकळे असतात सुद्धा त्यांच्यावर निश्चित स्वरूपाच्या मर्यादा आहेत. त्यामुळे इथं आपल्याकडे कुठे एखादा मोठा पुढारी नसला तरी सुद्धा जनसामान्यांची ताकद माझ्यासारख्या कार्यकर्त्याच्या मागे निश्चित स्वरूपाने आहे याची जाणीव माझ्यासारख्या कार्यकर्त्या आहे. आणि म्हणून आज या तालुक्याच्या सगळ्या वाटचालीला आपण ज्या पद्धतीने पाहतो, मला आपल्याला आवर्जून पहिल्यापासून एक पार्श्वभूमी ज्या पद्धतीने आमच्या तालुक्यात मी सांगितली की स्वर्गीय आमदार निधी कर्मांनी ज्या पद्धतीने या तालुक्यामध्ये सामाजिक राजकीय संघटन बांधलं आणि ते संघटन बांधत असताना केवळ बहुजन समाजाच्या रयतेच्या प्रश्नांना हात आपल्याला कसा घालता येईल आणि त्याच्यातनं आपल्या प्रत्येक समाजातल्या घटकाला दिलासा कसा मिळेल हा डोंगरी विभागातल्या काम करणाऱ्या जो कष्टकरी करणारा शेतकरी आहे किंवा राहणारा कामगार आहे, कष्टकरी आहे, ज्याला आपल्या माध्यमातून सेवेच्या माध्यमातून कशी संधी आणि दिलासा मिळेल यासाठीचा प्रयत्न करणारे माझे वडील आणि त्यांना सुद्धा आपल्यासारख्या सामान्य कार्यकर्त्यांनी 2 वेळा विधानसभेमध्ये पाठवण्याचा एक अभिनव प्रयत्न आपल्या सगळ्यांच्या साक्षीने झाला. कारण मला माहिती आहे जेव्हा माझ्या वडिलांची संवाद कधी व्हायचा त्या काळात तर आम्ही अतिशय नवीन वयाच्या दृष्टीने होतो. आम्हाला तिथं समाजकारण राजकारण कशाशी निगडीत असतं त्याची कल्पना होती. पण ते आवर्जून सांगायचे की सातारा विधानसभा म्हणजे सातारा विधानसभेचा आपल्या पालगावपर्यंत पूर्वीचा विधानसभा मतदारसंघ, इकडे शाहूपुरीपर्यंतचा विधानसभेचा मतदारसंघ आणि आम्ही जे ज्या गावांना अण्णा जन्माला आले ज्या कर्तृत्वाची भूमी म्हणून माझ्या वडिलांनी दिली आम्ही ती पहिलीची भूमी
आणि जे गाव त्यांनी जन्माचं गाव जे आहे ते गोवे आणि वासुळी, म्हणजे ते म्हणायचे की मी तर 200 किंवा 300 लोकसंख्येच्या गावातून येणारा मी कार्यकर्ता, पण मला सगळ्या तालुक्यातल्या सगळ्या विधानसभा मतदारसंघातल्या लोकांनी जे डोक्यावर घेतलं हे केवळ जनसामान्यांची असलेली त्यांची जी नाव आहे, त्यांचा जो समाज आहे किंवा जे आपलेपणाची भावना आहे, त्या निमित्तानं ही आपल्याला आपल्या आणि आपल्या कुटुंबाला मिळालेली संधी आहे. त्यामुळं मला एवढंच आपल्याला सांगायचं की सामान्य माणसांनी जर एखादी गोष्ट लक्षात घेतली, सामान्य जनतेच्या मनामध्ये जर लक्षात आलं की आपल्याला आहे, कारण मी आता जे प्रसंग पाहतोय ज्या सामाजिक राजकीय परिस्थितीनुसार जे बदल होत आहेत त्याच्यामध्ये राजकीय किंवा महत्वाकांक्षा ठरलं त्याच्यापेक्षा सामान्य माणसांच्या प्रश्नाला साथ घालणारा एखादा कार्यकर्ता, मग तो सामाजिक दृष्ट्या जरांगे पाटलांसारखा सामाजिक कार्यकर्ता असू द्या, अगदी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांसारखा एखादा कार्यकर्ता असू द्या, जेव्हा एका समाजाच्या चळवळीमध्ये सामील होतात तेव्हा ती चळवळ यशस्वी होण्यापासून कुणीही रोखू शकत नाही असं आजही माझं ठाम आहे. आणि त्या स्वतःला कारण एखादी आग वाटतं आपल्याला की आता लढाई आपली मुख्य आहे, विधानसभेच्या निमित्तानं आपण आवाहन करायला जातोय आणि त्यावेळेला कुठल्या एका मोठ्या घराण्यातल्या एका मोठ्या माणसाची लढाई करायची आणि आपल्यासारखा सर्वसामान्य माणूस तिथं लढायला पुरेसा होईल का? तर ते एकच उत्तर एवढंच आहे की ही जनतेला हातात घेतलेली चळवळ आहे, या जनतेच्या चळवळी पलीकडे कोणी मोठा नाही आणि कोणता पक्षही मोठा नाही. त्यामुळे ही चळवळ कारण आपण पाहतो की जेव्हा कालच्या लोकसभेची निवडणूक आपल्याला वाटत होती की बराटे मोठ्या पक्षामध्ये काम करतात आणि त्यावेळी यांना सगळ्यांचा पराभव करतात. कदाचित एवढं शक्य आहे का? पण एका 85 वर्षाच्या वयस्काने या राज्याचे नेते जे राज्यभर फिरले आणि त्यांनी सुद्धा सगळ्या इतर पक्षांच्या नेत्यांना आपली राजकीय गणित सांभाळता कशा पद्धतीने नाट्य वाढली याचं सुद्धा उदाहरण आपण कालच्या लोकसभेला पाहिलं. पण अशा परिस्थितीमध्ये जनसामान्यांच्या मनामध्ये असणारा राग आहे आणि त्याला फक्त कुठल्या तरी योग्य नेतृत्वाची जर साथ मिळाली तर मला असं वाटत नाही की ती चळवळ आपली कुठेही अपयशी होईल. आणि त्यासाठी म्हणून आपण ही लोक चळवळ करण्यासाठी आजचा हा दिवस आपण तत्वाच्या निमित्तानं निवडलाय आणि ती लोक चळवळ अशा पद्धतीने असावी की आम्हाला कुठं आम्ही कर्माची हौस मागवायची म्हणून निवडणूक लढवायची नाही. आम्ही जनतेच्या जीवावर आम्ही जनतेने ठरवले की आमचा उमेदवार आम्ही करत असेल तरच ही निवडणूक लढायला मी तयार आहे. आणि म्हणून तुम्हाला सगळ्यांची साथ कारण मी पाहिलं की जेव्हा विधानसभा लढवायची वेळ ती एखादी निवडणूक लढवायची होती तर हौशी एखादा जसं नवरदेव तयार होतो करण्यासाठी तशा पद्धतीने स्वतःहून मंडळा बांधण्यापेक्षा आपल्या समाजाकडे जर आपल्याला उभं केलं आणि समाजाने दायित्व दिलं की तुमचं नेतृत्व आम्हासारखं नेतृत्व तुमच्यासारख्या हातात सुरक्षित असेल तरच तो निर्णय होईल. आणि म्हणून मला असं वाटतं की चळवळ आपण निश्चित स्वरूपाने आपण यशस्वी करावं. मला माहिती आहे या निमित्तानं अनेक पार्श्वभूमी मी जुन्या पार्श्वभूमीमध्ये जाणार. अण्णांनी ज्या पद्धतीने काम केलं, अण्णांनी ज्या पद्धतीने या तालुक्याचं संघटन केलं बहुजन समाजाचं. कारण मला असं माहिती आहे की ज्या आपण मोठ्या घराशी निगडीत असतो तेव्हा 95% समाज हा बहुजन समाज आपल्याशी निगडीत आहे. तुमच्या प्रश्न एकसारखे माझ्या आजूला सगळ्या लोकांनी सांगितलं की बरेच जण हे जातीचा आमचा पोटात घेऊन करणार आहे. माझ्यासारखे कार्यकर्ता जरी वडील आमच्या आमदार असले किंवा आमदारकी सुद्धा या जनतेने माझ्या घराला माझ्या वडिलांना भार दिली त्याचं निश्चित स्वरूपानं माझ्यासारख्याच्या कार्यकर्त्यामध्ये ते आपल्या सगळ्यांचं योगदान आहे. आणि जरी माझं कुटुंब मोठं असलं कर्तृत्वानं तरी सुद्धा सामान्य म्हणून बहुजन समाजासाठी कारण माझ्याकडे कोणता कारखाना नाही, माझ्याकडे फार मोठी संस्था नाही, पण माझ्याकडे एक मात्र आहे की जनसामान्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी ज्या ठिकाणी ज्याला त्याला गरज लागेल त्यासाठी आम्ही गरज स्वतः एक डिजिटल मार्ग आणि ही लढाई केवळ माझ्या एकट्याची नाही. एखादा विजय एखादी लढाई ही जेव्हा तुमची असते तेव्हा हा
जर पुढे उभे राहिले तर ते सामान्य माणसांचे जे प्रश्न असतात मग तो विकासाचा असू द्या, रोजीरोटीचा असू द्या आणि कुठला असू द्या, ते सोडवण्यासाठी केवळ यशवंतराव चव्हाणांच्या विचाराची वारसदार या नात्याने आपण सगळेजण काम करणारे कार्यकर्ते आहोत. मला माहिती आहे की जेव्हा आपण बघतो या लढाईमध्ये आपल्याला कशा पद्धतीने योगदान द्यायचं, तालुक्याच्या प्रश्नाच्या बाबतीतला प्रश्न तर वेगळाच आहे. आज मला आवर्जून या निमित्तानं सांगायचं की मी राजकीय पक्षप्रमुख आपल्याला सगळ्यांना समजून द्यायचा प्रयत्न केला, पण ज्यावेळेस आम्ही आमच्या तालुक्याच्या बाबतीमध्ये बघतो, आज तालुक्यामध्ये वडरवाडीचे प्रश्न गेले 15 वर्ष ज्यांच्याकडे नेतृत्व आहे त्यांनाही सोडवता येत नाही आणि अजूनही तुम्ही अपेक्षा करता की मीच मात्र अजूनही हा प्रश्न सोडवण्यासाठी. माझ्या कलगरेकरांनी सांगितलं की 30 वर्ष झाले मुलाखत करण्याचा हा प्रश्न शिल्लक आहे. म्हणजे एका बाजूला चंद्राच्या माझ्या भागाचा ग्रामस्थांनी सांगितलं साहेबांनी तिथल्या लोकांचा प्रश्न निकाली निघाला नाही आणि ज्यांना पाणी मिळणार आहे ती सुद्धा शेतीची वावरं आज घाण टाकून गेले 30 वर्ष त्या प्रश्नाकडे केवळ बघायचा प्रयत्न करतात. आज एक माझा एकदा तरुण मला बघा, आम्ही जेव्हा गावाकडे येतो मी आवर्जून गणेशोत्सवाच्या निमित्ताने जेव्हा भेटतो त्यावेळी सांगतो की आता आपल्याला तालुक्यातली गावं भरल्यासारखी वाटतात. का वाटतात तर इथं राहणारा तरुण आता हाताच्या बोटावरचेच तरुण आहे. दुर्दैवाने आम्हालाही शर्मेनं लाजलेलं वाटते की माझ्या इथल्या तरुणाला मला इथं रोजगाराची संधी उपलब्ध करून देता येत नाही, पण त्याच्या बदला पाडण्यासाठी त्याला नाही लागलं आज गावात सुटावं लागतं, शहरात जावं लागतं, तर ती सुद्धा बाब तुम्हाला करता येत नाही. आपण जर आपण सांगतो की ज्या पद्धतीनं मला एक मोठी पार्श्वभूमी आहे तर आपल्याला सर्वसामान्यांच्या माणसाचे प्रश्न सोडवण्यासाठी आजही तर त्या भूमिकेमध्ये ज्यांना त्यांना योगदान देता येत नाही तर मग हा प्रश्न कधी सुटणार आहे, कधी निकाली काढणार आहे, हाही आपल्याला सगळ्यांना मनामध्ये लागलेला प्रश्न आहे. मला आवर्जून आपल्याला आग्रहाची मदतीची विनंती करायची. मी जसं सांगितलं की मुद्द्यावर कारण महिन्या 2 महिन्याचा महिन्यात 1.5 महिन्याचा कालावधी आता आपल्याला निवडणुकाच्या निमित्तानं राहिला आहे आणि केवळ मी सांगितलं की हे तालुक्याचे प्रश्न सोडवण्यासाठी आपण सगळ्यांनी आता एकत्र यायला पाहिजे आणि हे चळवळ आपण केली पाहिजे. आजपासून एक शपथ घेऊ की आपल्याला कोणते, कारण आता हल्लीच्या आपल्या तालुक्यामध्ये असं प्रत्येक जण गरजवंत आहे, प्रत्येक मुलाच्या जे कार्यकर्ते त्यांच्या मुलांचे प्रश्न आहेत. आज आपल्याला सगळ्यांना बँकेचं आश्वासन दिलं जातं तुम्हाला नोकरी लावतो. मला या आवडून सांगायचे की जर बँकेमध्ये नोकरी लावण्याची 20 जणांची संधी असेल आणि त्या 20 जणांच्या संधीसाठी 2000 लोकांच्या अर्ज तालुक्यात गेले असतील तर त्या 2000 लोकांना आश्वासन की आम्ही तुम्हाला बँकेत घेणार आहे, पुरतं होणार आहे का? आणि आपण अशा ज्यांना वेळ काढून मोठा करायचा आहे, ज्यांना आपल्या तोंडावरून पानं पुसायचे, त्यांच्या मागे आपण किती दिवस जाणार आहे, किती दिवस जाणार आहे. केवळ स्वतःची संधी आज फक्त कशी निघेल यासाठी प्रयत्न करणारे अनेक कार्यकर्ते माझ्या आधीच्या वक्त्यांनी सुद्धा सांगितलं की जर विकास कामं होतात, विकास कामं जर होत असतील तर आजही गेले 2 वर्ष 4 वर्ष याच रस्त्याने खड्डे पडतात. मग विकास नक्की करता कोणासाठी? जर मतदारांसाठी जर विकास होणार असेल तर अशा शाश्वत विकासात आम्हाला मुंबई हे म्हणण्याची ताकद सुद्धा तुमच्या मनामध्ये असली पाहिजे, तुमच्या मंगळात असली पाहिजे. कारण प्रत्येक वेळी शासनाचा पैसा तुमच्या त्याच रस्त्यावर पडणार नाही. एकदा झालेला रस्ता संबंधित ठेकेदार पुढे असल्याने तो जर त्याच्या उदरनिर्वाहाच्या प्रश्नासाठी आपल्याला लाभ मिळणारे जे पैसे हे जर अशा पद्धतीने जनतेची वाय घालणार असेल त्याला सुद्धा एकजुटीने विरोध करण्याची क्षमता आपल्या सगळ्या कार्यकर्त्यांमध्ये सुद्धा असते. कारण हे सगळं पुन्हा एखाद्या ठेकेदाराची जपणूक करण्यासाठी नाही, पुन्हा एखाद्या दलालाची जपणूक करण्यासाठी नाही, आपल्याला आपले प्रश्न सोडवण्यासाठी आपल्याला ही लढाई लढायची. म्हणून मी आवर्जून सांगतो की ज्या पद्धतीनं छत्रपती शिवाजी महाराजांची ऐतिहासिक पार्श्वभूमी या सातारा जिल्ह्याला आहे तशाच पद्धतीनं वैचारिक पार्श्वभूमी यशवंतराव चव्हाण साहेबांच्या निमित्ताने आणि ती यशवंतराव चव्हाण साहेबांचं नाव घेण्यामागचा उद्देश आहे की ज्या पद्धतीने छत्रपतींनी सुद्धा रयतेचं राज्य केलं तसं यशवंतराव चव्हाणांनी बहुजन समाजाचं समाजकारण केलं आणि ते समाजकारण आता पुन्हा एकदा नव्या पिढीला आपल्याला सगळ्यांना घ्यायचंय आणि त्यासाठी तुमची सगळ्यांची साथ मला या निमित्तानाची आवर्जून गरजेची आहे. मला अपेक्षा आहे की केवळ उद्या घरी गेल्यानंतर आपण आजचा मेळावा ऐकण्यात संपलं नाही, आपल्या घरातल्या कुटुंबासहित
उमेदवार मिळतो का आणि जर योग्य उमेदवार मिळाला असेल तर त्याच्या मागे आपल्याला कशा पद्धतीने जायची याची घरातली आपल्या माता भगिनीच्या सहित चर्चा करा आणि मग शेजाऱ्याला सांगा, मग आपल्या 10 लोकांना सांगा आणि ही लोक मिरवणूक करा. मला आपल्याला हे आवर्जून या निमित्तानं आव्हान करायचं. मी पैसेवाला नाही, मला माहिती की फार मोठ्या आयोगाबरोबर लढणं मला शक्य होईल का नाही, पण मला एक खात्री आहे की लोकांच्या चळवळीत तुमचा 1 रुपया 15 रुपया माझ्या नावावर लावा. मला अजिबात 100 रुपयाची गरज नाही, 1000 रुपयाची गरज नाही. तुमचा 1 रुपया आणि 1 मत ज्या दिवशी हा चळवळीत येईल त्या दिवशी आपण यशस्वी होऊ एवढा आवर्जून आग्रह प्रतिज्ञा सांगतो. त्यामुळे तुमचा 1 रुपया आणि तुमचा एक मत मी माझी चळवळी तुमच्या समोर पसरवायला येणार आहे. त्याच्यामध्ये तुमची योग्य ती साथ, योग्य ती मदत आणि योग्य ते सहकार्य मला द्या आणि त्यामुळे आपल्याला परिवर्तन होत नाही असं नाही. आतापर्यंत आपण जसं म्हणतो लोकसभेला का मोठे वड सुद्धा बारक्या पातळीमध्ये पडतात आणि जेव्हा मोठे वड झालेले असतात तेव्हा मुळे ही खोल असतात, पसरलेली असतात आजूबाजूला, शाखा खूप झालेल्या असतात. त्यामुळे ते शक्य नाही असं नाही. कोणती लढाई पराभव होऊ शकत नाही असं नाही. पराभव होतो आणि जे आपल्याला वाटतं त्यांचेही पराभव झालेले आहे. त्यामुळे पराभव करता येत नाही हा मनाबद्दल पहिला संकोच काढून टाका. पराभव हा जनतेच्या मतावर, जनतेच्या जीवावर हा निश्चित स्वरूपाला होतो आणि विजय सुद्धा जनतेच्या मतावर आणि जनतेच्या विश्वासावरच होतो एवढा अनुभव सांगतो. आणि म्हणून तुमचा 1 रुपया आणि 1 मत उद्यापासूनची चळवळ आपण सगळेजण करूया. मला ही खात्री आहे, मला सुद्धा आज आम्ही एका वेगळ्या भूमिकेमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची कार्याध्यक्ष नात्याने जबाबदारी स्वीकारतो. अनेकांच्या मनामध्ये येऊ शकते की तुम्ही युतीचे सहभागी सदस्य आहात, मग तुम्ही कसं लढणार. मी आवर्जून जेव्हा आपल्या राज्याचे माझे सगळ्यांचे नेते अजितदादा पवार जेव्हा मागच्या 15 दिवसापूर्वी माझ्या घरी जेव्हा निमित्तानं आले होते आणि त्यावेळेस सुद्धा माझ्या कुटुंबातल्या सदस्यांनी माझ्या सौभाग्यवतीने सुद्धा आवर्जून दादांना सांगितले की दादा आता आम्ही थांबणार नाही, आमची लढाईची तयारी आहे. त्यावेळेस आवर्जून दादांनी सुद्धा सांगितलं होतं की ठीक आहे, तुमच्या पद्धतीने तुम्ही काम करा, आपल्याला संधी देता आणि पक्षाच्या माध्यमातून तर निश्चित स्वरूपाने देऊ आणि नाही झाले तर आम्ही त्याला आता जनतेच्या जीवावर कोणताही पक्ष माझ्या पाठीमागा असो नसो आता तुमच्या भरोशावर लढण्यासाठी तयार आहे. आता मी सुद्धा माझा देणार आणि मागावीची माझी स्वतःची जोर सुद्धा तुटलेली आहे. त्यामुळे केवळ मी तुमच्या जीवावर, तुमच्या मतावर, तुमच्या विश्वासावर या लढाईसाठी सज्ज आहे. त्यासाठी तुम्ही सगळ्यांनी साथ द्या. त्या सगळ्यासाठी तुम्ही प्रत्येकाने एक मत गोळा करा. ही आवर्जून आग्रहाची पद्धतीची विनंती करतो. मला जावळी तालुक्यातल्या सगळ्या कार्यकर्त्यांच्या बद्दलचा विश्वास निश्चित स्वरूपाने अजून खूप लोक सामील होणार आहेत. अजिबात असा समज कोणी करू नये की आज नाही, आपल्यामध्ये फार मोठी फौज आता कार्यकर्त्यांची निश्चित स्वरूपाने येणार आहे. त्याचबरोबर साताऱ्यातले सुद्धा, सातारा शहरातले जे सचिन राजे आहेत, डॉक्टर बाळासाहेब बाबासाहेब आहेत, अनेक मान्यवर आपल्या बरोबर ज्यांची ताकद आज संघटित करायचा आपण प्रयत्न करतोय. ही मंडळी आपल्याला देत परत जसा पूर्वीचा मतदारसंघ सांगितलं की शाहूपूरपर्यंतचा मतदारसंघ हा आपल्या विधानसभेचा अण्णांचा होता आणि तिथं सुद्धा आपल्या अण्णांच्या माध्यमातून काही कार्यकर्त्यांची निश्चित स्वरूपाने चांगली बळी आहे. ती लोक आपल्याला मदत करत आहेत. त्यामुळे कार्यकर्त्यांचं संघटन आणि संच हे कसं बांधायचं हे माझ्यासारख्या कार्यकर्त्यांना निश्चित स्वरूपाने माहिती आहे. पण ह्या लढाईची सुरुवात आज गणेशोत्सवाच्या निमित्ताने केली. त्याला तुम्ही सगळ्यांनी मिळून साथ दिली. मनापासून तुम्हाला सगळ्या मंडळींचे ह्या चळवळीतल्या कार्यकर्त्यांचं मनापासून कौतुक करतो, अभिनंदन करतो आणि ती अभिमानाची गोष्ट आपण येणाऱ्या कालावधीमध्ये यशस्वी तिकडे कशी घेऊ यासाठी सगळेजण एकत्र राहू आणि वारंवार आता भेटत राहू. बरेच आपल्याला मिळावे, बरेच लहान मोठे संघटना आपल्याला प्रत्येक समाजाच्या घटकाशी आपल्याला संवाद करायचा, प्रत्येकाशी आपल्याला बोलायचे, प्रत्येकाची मतं आपल्याला जाणून घ्यायचे. तशा पद्धतीनं प्रत्येकाच्या सामाजिक, विकासात्मक, राजकीय सगळ्यामध्ये मी तुमच्या बरोबर आहे एवढा शब्द देतो आणि फार वेळ न घेता तुम्ही सगळेजण आज या गणेशोत्सवाच्या धामधुमीत सुद्धा माझ्यासारख्या कार्यकर्त्यांच्या हाकेला आलात. मनापासून तुमचे धन्यवाद म्हणून ही लढाई आज